तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. शुक्रवारचा 1.5 दिवस झाला. पुन्हा शनिवार त्यात भेंडी दिली, बरं. भेंडी दिली, शनिवार फ्रीज मध्ये ठेवली होती नाही आणि तांदूळशाची भाजी दिली तिने. मका दिली बरं का आपले कोणाला दिली? बबनला. बबन कोण बघून? गुपने. होय. आणि एवढी मोठी झाली का? हा मग पुरा टाकलाय का? हा हा आता हुरडा झाला न. आणि काय आपल्याला जास्त होऊ द्या. बरं आणू की कॅशी दिली 3400 रुपयाने. टन. लय महाग विकतोय अशी तर मोरगास 5,500 टन देते ती आयता. मग आता ते सगळं त्याच्यात ते 3400 तरी बरी गेली. हा आता कुठे मकाच नाही किती पाऊस पडत नाही. तू चांगली झाली. मग काय 10-12 टन बरं का? बघ 10-12 टन. त्याला काहीच केलं नाही की आपण, कुठलं मी खत टाकलं नाही काय नाही काहीच नाही, तरी बी चांगली आहे मग. पिशवी केवढ्याची होती रे? अहो मी साधी पिशवी आणली होती 600 रुपयाची. वैरणीला म्हणल्यावर साधी चालते. हं बरं झालं. एकच पिशवी आणली होती. त्याला काय खर्चच पाणी नाही. दिलं की मग किती रस काढलाय. 2-3 पाणी झाले, 3 नाही 2-3-4 पाणी झाली. चांगली येते ना कंस ही. कंस हा बरे. बरं बरं झालं. बरं झालं. जाऊ दे. सूर्यफूल बी चांगलं आलंय. होय. हम्म. टाकीतलं आहे का चांगलं? त्याला पाणी नसल्यामुळं पाऊस पड नाही. तिकडल्याला दिलं काय पाणी? इकडल्याला दिले की त्याला पाणी. दिलंय त्याला तू पाण्याचा बंदोबस्त केला नाही. अगाय ते पावसाच्या जीवावरच केलं होतं मी, कारण पाऊस एवढी पड एवढी फुलं पडतील पाण्याने. का असेल ते असेल मग. इकडे तरी सोड की पाणी वरच्या तुकड्या त्या टंगावर. तिथं बी बरं बघू का आता झालं, आता रात्र पळायला लागेल. आता आजचा शेवटचा दिवस मंगळवार, आता रात्र पळायला लागेल. तिकडची कसं काय हलावा झाले का खुरपून? झाली. इकडली बी होत आली, झालीच म्हणायचं. शेंड खुडले का जरा? शेंड खुडला पाणी नाही, शेंड खुडले का काय? मी नाही काय केलं, मी कधी शेंड खुडत नाही. तिच्या अंगामध्ये ताकद असेल ना तर ती बरोबर फुटवा फोडते. मग तुम्ही तिला पाणी नाही, तिला तुम्ही खत टाकत नाही वर खाय, तर तिला शेंडा खुडून काय करायचंय? गेल्या वेळेस खुडलो होती. काय काय खत टाकला होता काय गेल्या वर्षी? नाही. तुरीला? काय केलं? 15 टन झाली की तेवढं दिले का? मग 15 टन शेंगा 15 फोडून. टन क्विंटल. क्विंटल. 15 क्विंटल. एकरात आहे तिकडे मी 9.5 क्विंटल काढली होती, माहिती आहे ना तुला? पण तुझ्या त्या रानाला खात होता खाली घातलेला गावखत. त्या नाही ती माहिती तूर त्या इकडं आज तसला खात असल्यावर मग काय बाबा बोलायचं काम नाही. पाणी आता ह्या बारीजण घ्यावं म्हणतोय खत जरा विकत. बघू आता शेणखत. कसला घेतो शेणखत? नाहीतर मग बेवडावरच करायची, मग ताग नाहीतर उडीद हे असलं करायचं आणि दुसरी पिकं चांगलं काढायची. केलं बाबा तो बस झालं फिरली म्हणून लय चांगलं झालं रे बाबा. केलं पाऊसच पड नाही. पाऊसच पडा नाही, वैरणीची अडचण आहे. 35 काय झालं 34 ती आता काय थोडंफार इकडे इकडे. बघा आता काय बघा सांगितलं होतं का? दोघा तिघाला सांगितलं होतं, पण ते आधी आला. हम्म. आधी आल्यावर मग म्हणलं त्यांनी ठरवलंच. बरं झालं लय चांगलं केलं बाबा. अडीच मी आज आज किती बाया झाल्या सगळ्या ग? बघ हम्म. पहिला 1.5 दिवस त्याचा हिशोब चालू आहे सगळा बायांचा. तरी 10,000 गेलं का बायांना? एवढं नाही जायचं 7,000 जाते 8,000 जाते वाटते असं धरले बघा मी 7,000 जाते ते जाऊ पडचं 4-4.5 एकर तूर होती. दाव एक हिरीतलं तुटलंय बघ एका बगलंच, तर ते आणावं लागेल मला आता दाव तेवढं आणि बसवावं लागेल मोटरला. पुन्हा कुठं बसव तू उतरू नको. नाही त्याला काय नाही होत. मी वर चढू शकतोय, तसं काय नाही. शिडी आहे की त्याला कशाला शिडी? उतरायला कुठं शिरीत उतराय शिडी आहे? ती तसल्या पायऱ्या केलेल्या ना लोखंडाच्या. ती तेवढं तिथल्या तिथं खाली पडलंय दाव, त्याला बांधावं लागेल मोटरला, खालच्या तळात मोटर. पाणी आता लागले पाणी असेल की पाणी आता का आज निघलं होतं पाणी, सगळं मग पाणी चालू आहे. मी हे आठवड्यात बंदच नाही. मका झाले की सूर्यफूल चालू आहे, तरी आता सूर्यफुलावर घेतलं होतं पण सूर्यफूल काय सगळं झालं. अगं उली उली ते तुरीला बी भिजवावं लागेल की. ठेवत कर तुरीला हं. ठेवत कर त्या तुरीचा पैसा त्या ड्रिपला जायचा, मग काय उपयोग आहे? काय काय हाय किती बकर मस्त
अगं हाय बुडवून झालं, मग ठी करायचं तशीच तर. त्याला पायपा लागते पायपा आहे त्या का त्याला सगळ्या जुन्या झाल्या त्या पायपा आणायचं असं करायचं झालंय. की लागतंय पाईपाला आणायच्या लावायच्या आणि द्यायची एक लेटरचं तुम्ही बंडल. पाणी द्यावं लागलं. पाणी द्यावं लागेल की मी दंडाने सोडणार आहे रोज थोडं 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 सोड. दंड काढतो आता मी त्याला हा, आणि दंड देतो सोडून काढ, हळूहळू. काढ आणि दी सोडून एक एक पाणी काढ राहणार एकदम काढते त्या. आता तर पाकच उघडला पाऊस काय नावच वारं नाही काहीच सुटलं, नाही सकाळी वारं चांगलं सुटलं. बदलल्यावर दिसलं. मी बी सकाळी खुश झालतो जरा आज म्हणलं बरं झालं बाबा या लागले चांगलं झालं पण कशाचं आलं पुन्हा वारं सुटलं. वारं सुटलं सगळं काय काय पडा बाई कुठंच पाऊस नाही चौकट पाऊस. चौकड नाही तिकडं नाशिककडे लय पाऊस आहे हाय. लय पाऊस पडलाय तिकडं आपल्याकडंच पाऊस आता नाही. कुठं आहे आता नाही पाऊस. अजून सुद्धा पडत असेल तिकडल्या भागात पाऊसच पडतोय जरा आपल्या भागातच नाही पाऊस. तिथं तायडा काकूचं 3 दिवस भरते काही दिवस म्हणून त्या दिवसा दीड आणि कालचा आणि आजचा आहे का 3 दिवस आहेत तिथं. किती बाया झाल्या सगळ्यात आता सांगतो घ्या तुला. हा 5 आणि 3 8 हम्म 8 आणि 9 9 5 14 20 बाया. सगळ्या विसरली सगळं चकाट झालं ना सगळं. चक्काट शेंडू खोडून चकाट. शेंड बी फोडलं लगेच बरं केलं. म्हणजे शेंड मधल्या 20 बाया तुझं मग जवळनं घेतल्यामुळे चिटकून फायदा झाला का नाही. 6.5 दिवस तुझं 20 बायाचं किती झालं पैसे 300 किती हजार आहे 350. 350 6,003 वरनं 50 रुपयाने 9,000 माहिती ते. हा? 9 50 रुपयाने 20 बायाचं किती झालं 1,000 रुपये झालं का हा किती माहिती 1000 ती ही 6,000 7,000 झालं. सात झाले. हा आणि आईचं सोडून दिली माझं तुझं किती बाया 6.5. 6.5. तू बी बायांबरोबरच होती का बायाबरोबर खुरपले केलं मी. अयो आता उत्तर बायात आहे परपंच करायचा आहे मोठा. काय करावं बसून मग बसून तर दिवस जातोय का सांग. तुझं 6.5 म्हणल्यावर मग 20 आणि 6 26 26 बाया झाली. लवकर उरकले गेल्या वर्षीपेक्षा ना गेले 8-2 वर्ष लय उशीर लागला होता. ते जवळ ह्या वेळेस जवळनं घेतलं होतं मी कांता होतं खुरपायला लय आमचं होतं. लय पाठच लागत नव्हतं. किती मला ताप झाला पण रोटरायला माझं कंबरट गेलं की ते महाग बघून 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 आता का पैशाचा हिशोब 7,000 झालं आणि काय हिशोब आहे आता पैशाचा. त्यांना प्रत्येकाला वेगळं माहिती आहे आता. हा. त्यांची वेगवेगळं बांधून ठेवाय त्यांचं म्हणजे पटापटा द्यायचं. मग काय आज भाजी तांदूळशाचीच करते काय आता नाही बाबा करत मग तिकडं मग कुकर लावणार आहे. तू कर भात 6 दिवसाचं किती होते ते कोणी एका बाईचा हा 300 रुपयाने बघा 350. 350 साहित्रिक 18 ते 1,800 रुपये आणि साहेबांचा 30 ते 300 2100 रुपये झालं का 2100 म्हणजे. 30 साहित्रिक 18 आणि 3 21 2100 अर्धा दिवस पण त्याच किती 2100 रुपये होते ते. 200. माझं गणित पक्क झालं काय मला तर बारक्यापणी गणितच समजत नव्हतं गणितच येत नव्हतं मी हिशोब करत बसायचो डोक्यातच जात नव्हतं काय शाळेत ढ होतो मी लय काय लय होता. आला लय ढ होतो आहे रुक्मिणीचं होतं ते की 6.5 दिवस तिचं होतं ते 2275 रुपये. आता उद्यासाठी का तांदूळशाची भाजी उद्याच करणार आहे. बर ओमाचं 5 दिवसाचं किती होतं ते तर मंडळी तर आलोय मी गावात संध्याकाळची वेळ आहे रात्रीची आता वाजले जवळजवळ किती का 7:30 वाजल्या साडेसात झाले का? ही ही डाळ बरोबर आहे का होय. हा? बरोबर आहे. पुढं ही 5 मिनिटं. 7:30 7:15 झाले मला 7:15 झाले ते आलतो म्हणलं संध्याकाळचं गावात जरा येऊ फिरून जरा केस ही पाकीस कडले ती कटणीला आलंय आता कठीण करावं लागणार आहे केसांची समस्या चम्मनच करावं म्हणतोय मी तर घे. नको काय? कसलं बरं दिसतं. बर पाणी काय म्हणते तिकडचं आहे कुठलं ना पाणी काय नाही पाणी
काय नाही का हे इकडं तर हाय म्हणायचं बरं जरा इकडे ते बरंच आहे. बरं झालं बाबा तो चान्स खाल्ला रे. लय चांगलं केलं. कशात मकाचं नकोच केलं, सगळंच केलं. सूर्यफूल पण माझ्या मते का नाही 5 क्विंटल तरी झालं ना आपलं इकडलं हा. ज्याला पाणी दिलंय ते 8,000 रुपये भाव आहे. 8,000 रुपये क्विंटल. होय, बरं झालं. हा मग वरच्या सांभाळ की चांगलं ती की अगं पण कुठनं देते आता पाणी ते तुरीला भिजवायचंय. तुरीच्या रानात आहे तेवढ्याला तर ती येड्या करून. अगं आहे पण ते तुरीला भिजवायचं नाही का तुरीला किती लागतंय दंडाने भिजवायला? आता ह्या रातपाळी तूर भिजवून घेतो आता उद्याच्याला त्या वरच्या तुरीच्या रानातल्या सूर्यफुलावर भिजवू का तू का? तिकडलं बोर नीट करून मग जमल बघाय कर मग हा? कर. ते काय झालंय त्याला बघ मोठा काढ मोटर काढून बघतो कसलं ना. पाणी बसून ठेवायला लागला. मला सांगितलं काढते बर बर मग काय आता? तुला ते बोर चालू करावं. दोन्ही करावं लागतील. भरपूर पाणी आहे त्याला. हाय की पाणी सूर्यफूल काढून हे होईल की त्यात काय गहू मग ज्वारी होईल की. पुन्हा ज्वारी ज्वारी. द्यायचा येडा येईल. ज्वारी सूर्यफुलाच्या रानात घरापाशी ज्वारी करतो की त्यात हा, आणि ज्वारी. मकाच्या रानात गहू येईल का ताली बिकर की ज्वारी चालेल, करायची ज्वारी. सूर्यफूल तर रान बसून ठेवून काय करता पाणी आहे. मग हम्म. एक येणार गावाला ऊसाला तर 4,000 रुपये भाव झालाय. साखर मांडली आहे. 70 झाली की 65 70 70 रुपये झाली साखर. 100 व्हायची म्हणते ते काय म्हणते. बाबा. गुळ झाला 75 हा कशामुळे एवढं मागले रे? काय कितीच काय कळणाकडे आपल्याला. एक काय कितीच गहू गुळ बी मागला. आधी साखरेचा भाव किती होता का होतं 50 रुपये. 40 पासून वाढत गेली बघ. म्हणजे ह्याच वर्षात का याच वर्षात वाढत गेली. 80 आहे का आता मग आता काय वाढत गेली काय काय कोण माहिती. कोण म्हणतं 70 आहे कोण म्हणतं 75 आहे हम्म. हिथं 80 देते चला मंडळी तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.